नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो, कृषी दर्शन कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. मंडळी, आज कृषी दर्शन या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण चर्चेसाठी विषय निवडला आहे देशी गाईचं संगोपन प्रकल्प. असा हा चर्चेसाठी विषय निवडला आहे. म्हणजे आपल्याला कल्पना आहे की संपूर्ण जगामध्ये आज जो आपण चर्चेसाठी विषय निवडला हा अत्यंत महत्त्वाचा आहे. देशी गाईंचं संगोपन प्रकल्प असा हा विषय आपण चर्चेसाठी निवडला आहे. म्हणजे आपल्याला कल्पना असेल की संपूर्ण जगामध्ये दुग्ध उत्पादनामध्ये आपला देशाचा अव्वल क्रमांक 1 नंबर आहे. आपण 1 नंबरवर आपण आहोत. मंडळी, गुरांची संख्येचा जर विचार केला तर संपूर्ण जगामध्ये जितकी गुरं आहे त्यापैकी जवळपास 17 ते 18% किंवा त्याहीपेक्षा जास्त गुरांची संख्या आपल्या देशामध्ये आहे. आणि म्हशींविषयी जर बोलायचं झालं तर म्हशींचं संवर्धन दुग्ध उत्पादनासाठी आपल्या देशामध्ये होतं, जवळच्या पाकिस्तान आणि बांगलादेशामध्ये होतं. इतर देशांमध्ये म्हशी जास्त बघायला मिळत नाही किंवा मिळतच नाही. मंडळी, हे जरी सत्य असलं तरी आपण शेतीचा पूर्व इतिहास जर बघितला तर आपल्याला लक्षात येईल की पूर्वी नांगरणीसाठी बैलांचा उपयोग व्हायचा. पण जसं जसं कृषी तंत्रज्ञानामध्ये विकास होत गेला काळानुरूप तसं तसं बैलांची जागा पॉवर टिलरने घेतली, नंतर ट्रॅक्टरने घेतली. मंडळी, एकीकडे लोकसंख्या वाढत असल्यामुळे दूध उत्पादना दुधाची गरज वाढत गेली आणि आपल्या ज्या देशी गायी आहेत त्याचं उत्पादन आणि उत्पादकता इतकी कमी असल्यामुळे आपला जो पशुपालक आहे तो परदेशी गायी परदेशातून आयात करू लागला. म्हणजे जर्सी आहे, होल्स्टेन आहे, फ्रिजियन याचं आयात करून त्याचं संगोपन तो करू लागला. पण म्हणजे आज आपण पेपरमध्ये वाचतो, टीव्हीवर आपण बघतो की परदेशी गायींपासून जे मिळणारं दूध आहे ते A2 टाईपचं मिल्क असतं आणि ज्यामुळे विविध आजार आपल्याला होऊ शकतात. आजच सकाळी मी नेटवर बघितलं की न्यूझीलंडसारख्या देशामध्ये सतत आणि रोज जे परदेशी गायी आहे त्यांचं दूध सेवन केल्यामुळे लहान मुलांनासुद्धा मधुमेह आणि हृदयरोग होऊ लागलेले आहेत. आपल्या देशी गायीचं जे दूध आहे ते A2 टाईपचं मिल्क त्यापासून मिळते, जे आरोग्यासाठी अत्यंत उत्तम आहे. आपण सेंद्रिय शेतीविषयी बोलतो, सेंद्रिय दुधाविषयी बोलतो. हा सेंद्रिय शेतीमध्ये आपल्याला शेण हवं आहे, आपल्याला गोमूत्र पण हवं आहे. देशी गायीपासून मिळणारं दूधच नव्हे तर शेण आणि गोमूत्रसुद्धा हे मानवी आरोग्यासाठी अत्यंत उत्तम आहे, हे काळाने सिद्ध केलेलं आहे. मंडळी, आज आपण जर बघितलं तर देशी गायी लुप्त होत चाललेल्या आहेत, नाहीशा होत चालल्या आहेत, कारण त्याची उत्पादकता कमी आहे, उत्पादन कमी आहे आणि आपण परदेशी गायींच्या मागे आपण धावू लागलो. पण मंडळी, आज काळ आपल्याला सांगतोय की आपल्याच गायी उत्तम आहे, आपलंच दूध उत्तम आहे, म्हणून देशी गायीचं संगोपन झालं पाहिजे, त्याचं संवर्धन झालं पाहिजे. आणि म्हणून आपण कृषी दर्शनमध्ये हा चर्चेसाठी विषय निवडला. देशी गायींचं संगोपन प्रकल्प हा एक विषय महत्त्वाचा आहे आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये एक नव्हे तर 2 महानुभव तज्ज्ञांना आपण स्टुडिओत आमंत्रित केलं आहे. आपली ओळख करून देतो. सर्वप्रथम डॉक्टर धनंजय परकाळे सर. डॉक्टर परकाळे हे पुण्याला जे पशुसंवर्धन आयुक्तालय आहे तिथे उपायुक्त म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी त्यांच्या कामाची सुरुवात तशी बघितलं तर आपण 1987 पासून त्यांनी या विभागात कार्याला सुरुवात केली आणि 2004 मध्ये उपायुक्त या पदावर ते कार्यरत झाले. आणि आज आपण जर बघितलं तर NDDB असो किंवा तळागाळातला पशुपालक असो सर्वांच्या संपर्कात ते असतात. मग बचत गट असो, बचत गटातल्या महिला असो किंवा पशुपालक असो किंवा सहकारी दूध संघ असो, यांना सर्वांनाच त्यांच्या मार्गदर्शनाची गरज असते. आणि ते कार्य जे विस्तार कार्य आहे, ज्ञान डिसिमिनेट करण्याचं जे कार्य आहे ते डॉक्टर परकाळे साहेब सतत करतात आहे, अविरत करतात आहे. आज आपल्यासोबत आहेत. त्यानंतर दुसरे तज्ज्ञ आपल्यासोबत आहेत, श्रीयुत माजिद खान पठाण साहेब. माजिद भाईंविषयी काय बोलायचं, गेले अनेक वर्ष देशी गायींचं संगोपन ते करतात आहे आणि हे कार्य करतात आहे म्हणून त्यांना 30 पेक्षा जास्त पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता हल्लीकडे त्यांना ब्रीड सेव्हियर म्हणून एक राष्ट्रीय स्तराचा मोठा पुरस्कार मिळाला आहे आणि लोकमतने त्यांना महाराष्ट्रीयन ऑफ द इयर हा पण एक पुरस्कार दिला आहे. अनेक पुरस्कार त्यांनी मिळवलेले आहेत. डॉक्टर साहेबांना जशा अनेक जे स्कॉलरशिप्स मिळालेल्या आहेत, म्हणजे हल्लीकडेच त्यांना US डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चरने एक स्कॉलरशिप दिलेली आहे. त्यामुळे आपण म्हणतो की डेअरी जेनेटिक्स या विषयातली उच्च शिक्षण घेण्यासाठी ते अमेरिकेत जाणार आहेत आत्ता. आणि यापूर्वी ते नेदरलँड्समध्ये, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे की नेदरलँड्समध्ये सुद्धा ते जाऊन आहेत. त्यांना एक शिष्यवृत्ती मिळाली ती की मॉडर्न डेअरी मॅनेजमेंट टेक्नॉलॉजी एक मोठा विषय आहे, या विषयातलं उच्च शिक्षण प्रशिक्षण घेऊन ते परत आले. दोन्ही महानुभाव आपल्यासोबत आहेत. नमस्कार. आपल्या दोघांचे कृषी दर्शन कार्यक्रमात मनापासून स्वागत. सर, आपला हा प्रोग्राम जो आहे हा लाईव्ह फोन इन प्रोग्राम आहे. मला जसे आपल्याला प्रश्न विचारायचे तसे दर्शकांना पण आपल्याला खूप प्रश्न विचारायचे. पहिले त्यांना आपण फोन नंबर सांगूया म्हणजे ते थेट आपल्याला फोन करून प्रश्न विचारू शकते. मंडळी, आमचे फोन नंबर नोट करून घ्या. पहिला नंबर आहे 24908050 आणि दुसरा नंबर आहे 24988050. जे दर्शक मुंबई बाहेरून फोन करणार आहेत त्यांनी 022 हा स्टडी कोड अगोदर फिरवायचा आहे. डॉक्टर साहेब, आपल्यापासून सुरू करूया. डॉक्टर साहेब, पूर्व इतिहास जर बघितला, आपल्या देशाचा शेतीचा इतिहास बघितला तर पूर्वी बैलांचा उपयोग नांगरणीसाठी व्हायचा, देशी गायींचं संगोपन केलं जायचं. कशी सुरुवात झाली देशी गायीच्या संगोपनाची त्या काळापासून
काय लोकांना असं वाटलं की या गायींचं संगोपन केल्यामुळे आपल्याला काय मिळू शकतं, काय बोलतं? आपण सर्वांनाच माहिती आहे की आपल्या देशाची परंपरा प्राचीन आहे हो. आणि प्राचीन काळामध्ये अगदी भगवान श्रीकृष्णाच्या काळापासून आपल्याकडून गोपालन केलं जातं. हो. त्याच्यानंतर अलीकडच्या काळामध्ये अगदी मोहेंजोदडो असो किंवा हरप्पा असो, तिथं सुद्धा उत्खननामध्ये आपल्याला बैलांची गायींची चांगली चांगली चित्र सापडलेली आहेत आणि त्याच्यातलं ऋषभाचं चित्र आपण आज एम्ब्लेम म्हणून वापरतो. त्याच्यानंतर इंग्रज भारतात आले त्यावेळेपासून खरं म्हणजे आपल्याकडं गोपालन किंवा गायींचं संवर्धन करायला कमतरता जाणवायला लागली. कारण एक म्हणजे इंग्रजांनी यांत्रिकीकरण आपल्या देशात आणलं, त्यांच्याबरोबर आणलं आणि त्याच्यामुळं जी शेतीच्या कामासाठी बैलांची आवश्यकता होती ती हळूहळू कमी व्हायला लागली. दुसरं म्हणजे नागरिकीकरण वाढायला लागलं आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे इंग्रजांनी जंगलतोड प्रतिबंध कायदा अस्तित्वात आणला आणि त्याच्यामुळं जंगलात जी जनावरं चरायला जायची मोठ्या संख्येने त्यांच्या वर बंदी आली आणि नॅचरली मग त्यांची जी चरायची कुरणं आहेत ती बंद झाल्यामुळं त्यांची संख्या हळूहळू कमी होत गेली. आपलं स्वातंत्र्यानंतर आपल्याकडे लोकसंख्या वाढत चालली. 1967 साली साधारणतः आपल्या देशामध्ये म्हैसूरच्या राजांनी पहिल्यांदा संकरीकरणाचा म्हणजे क्रॉस ब्रीडिंगचा प्रोग्राम सुरू केला. त्यांनी जर्सी आणि होल्स्टीन ही जाती परदेशातून वीर्य आणि काही त्यांचे वळू आणले आणि त्याच्यातनं संकरीकरण सुरू झालं. आणि संकरीकरण करताना मग असं झालं की संकरीकरण कोणाचं करायचं याच्याबद्दल काही कायदा नाही. आजही तो कायदा अस्तित्वात नाही. पॉलिसी आहे आपली, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची देखील पॉलिसी व धोरण आपण ज्याला म्हणतो ते धोरण आहे. महाराष्ट्र राज्य सरकारचं सुद्धा निश्चित असं धोरण आहे. परंतु धोरणाचा अवलंब जर कोणी केला नाही, शेतकऱ्यांनी म्हणा किंवा त्यामध्ये काम करणाऱ्या आमच्यासारख्या व्यक्तींनी म्हणा, त्या अवलंब केला नाही तर त्यांना काही पेनल ॲक्शन करणारा कायदा मात्र अस्तित्वात नाही आहे. त्याच्यामुळं त्याचे इम्प्लिमेंटेशन जे अंमलबजावणी जी आहे ती करताना चांगल्या गायींचं संकरीकरण सुद्धा करण्यात आलं. चांगल्या म्हणजे आपल्याकडच्या ज्या देशी गायी चांगल्या दूध देत होत्या त्यांचं सुद्धा संकरीकरण करण्यात आलं. पण त्यामुळे नुकसान झालं असं आपल्याला म्हणायचं आहे? काही प्रमाणात झालं असंच म्हणावं लागेल, कारण ती वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. डॉक्टर साहेब, आता स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपले जे देशी गायी आहे त्याचं संवर्धन किंवा त्याचं संगोपन हे डोळ्यासमोर ठेवून शासनाने किंवा आपला विभाग आहे पशुसंवर्धन आयुक्तालय काही विशेष धोरण किंवा योजना काही विचार केला आहे आपण? स्वातंत्र्यानंतर आपण संकरीकरणाचं जे धोरण गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने अवलंबलं त्याच्याप्रमाणे आपण सुद्धा त्याचा अवलंब केला. कारण जी लोकसंख्या वाढत होती त्याला पुरेसं दूध मिळावं. WHO जे मानांकन आहेत की प्रत्येकाला दर दिवशी साधारणतः 250 ग्रॅम कमीत कमी दूध मिळालं पाहिजे प्रत्येक व्यक्तीला त्याचं पोषण होण्याकरता. बरोबर. ते मानांकन आजही आपण पूर्ण करू शकलेलं नाही. महाराष्ट्रामध्ये 215 ग्रॅम आपलं पर हेड पर डे अवेलेबिलिटी ऑफ मिल्क आहे, म्हणजे त्याला दूध मिळतं एका माणसाला. भारताची आपल्यापेक्षा म्हणजे देशाची जास्त आहे अवेलेबिलिटी, आपली अजूनही कमी आहे. आपली भौगोलिक परिस्थिती असेल, आपल्याकडचं सिंचनाचं 18 ते 19% आपण थांबलेलो आहोत नॅचरल परिस्थितीमुळे अर्थात. बरोबर. त्याचे काही आपल्याला प्रतिबंध ते करतंय. परंतु तरीसुद्धा महाराष्ट्रातल्या काही भागामध्ये मात्र संकरीकरणाचा जोरदार अवलंब केला गेला आणि पूर्ण राज्याची गरज जी आहे ती भरून काढण्याकरता संकरीकरण आपल्याला करावंच लागलं, फोर्सेबली का होईना करावं लागलं. आता त्याच्यामध्ये सगळ्या जातीच्या ज्या गायी आहेत आपल्याकडं त्यांना त्या जातीचं वीर्य आपण उपलब्ध करून दिलेलं आहे. आणि 1983च्या सुमारास आपण फ्रोझन सिमेंट टेक्नॉलॉजीचा देखील अवलंब केला. पूर्ण राज्यात आज आपले 4861 दवाखाने आहेत, शासकीय दवाखाने, त्यांच्या माध्यमातून आपण ब्रीडिंगच्या सुविधा शेतकऱ्यांना पुरवत आहोत. एक फोन घेऊया सर. भंडाऱ्यावरून डॉक्टर मनोहर कामगते काय विचारू इच्छितात? सर विचारा. हॅलो सर. हा विचार. मी काय म्हणतोय की झिरो बजेट शेती जी आता जी मागे आपण कार्यक्रम बरेच आपल्या भागात झाले. हो हो. एक देशी गाय आणि तिच्यापासून मिळणारं गोमूत्र आणि शेणखत. बरोबर. तर याच्यामुळे बाकीचे जे फर्टिलायझर म्हणा किंवा बाकी इन्सेक्टिसाइड्स वगैरे म्हणा त्यांचा उपयोग न करताना भरघोस आपण उत्पन्न घेऊ शकतो. तर त्याचं तंत्रज्ञान कसं आहे त्याच्याविषयी विचारायचं होतं. सर आता तसं बघितलं तर नैसर्गिक शेतीविषयी त्यांचा प्रश्न आहे की नैसर्गिक शेती किंवा सेंद्रिय शेतीमध्ये आपण देशी गायींचं संगोपन संवर्धन करतो आणि त्यातून मिळणारं शेण आणि गोमूत्र याचा शेतीमध्ये आपण उपयोग करतो. तर त्याचं नेमकं तंत्रज्ञान काय, मला असं वाटतं की माजिद भाई आपण सांगू शकाल. कारण त्यांचा असा प्रश्न होता की जर आपण फर्टिलायझर म्हणजे जे रासायनिक खतं आहे त्याचा वापर आपल्याला करायचा नाही, रासायनिक कीटकनाशकांचा वापर करायचा नाही, तरी हे शेण आणि गोमूत्र वापरून आपण हे साध्य करू शकतो. नक्कीच.
आपण सेंद्रिय शेती सुभाष पाळेकर साहेबांच्या मार्गदर्शनाने 100% सेंद्रिय शेती करू शकतो. 1% ही केमिकल फर्टिलायझर न वापरता आपण सेंद्रिय शेती करू शकतो. पाळेकर साहेबांचं तर असं म्हणणं आहे की एक गाय जवळपास 30 एकर शेतीसाठी पुरेशी आहे. तिच्या शेण आणि गोमूत्रापासून जे जीवामृत बनवलं जातं, घनजीवामृत बनवलं जातं, त्याचा आपण शेतीमध्ये वापर करू शकतो. आणि त्याचबरोबर दशपर्णी अर्क वगैरे फवारून आपण कीटकनाशकांचाही आपण बंदोबस्त करू शकतो. अशा पद्धतीने आपण सेंद्रिय शेतीसाठी झिरो बजेट नॅचरल फार्मिंग, त्याच्या नावातच सगळं आलेलं आहे की झिरो बजेट म्हणजे तुम्हाला ₹1 बाहेरून विकत काही न आणता तुम्ही देशी गायीवरती शेती तुमची करू शकता. आणि त्याच्याचमुळं शेतकऱ्यांना कर्जबाजारी होण्याची वेळ येणार नाही आणि शेतकऱ्यांना दुष्काळालाही तोंड देता येईल चांगल्या पद्धतीने. माजिद भाई, आता गेले अनेक वर्ष आपण देशी गायींचं संगोपन करताय, संवर्धन करतात आहे. आणि मगाशी आपण जेव्हा येत होतो सोबत तेव्हा आपण मला सांगितलं की आपल्याकडे खिलार आणि गीर गायी मुख्यत्वे आपल्याकडे आहे. तर गीर गायींचं वैशिष्ट्य काय, गुणवैशिष्ट्य किंवा खिलारचं काय वैशिष्ट्य आहे, काय सांगता येईल दर्शकांना? खिलारपासून सुरू करूया. हो, नक्की. आपल्या महाराष्ट्राच्या ज्या 5 जाती आहेत, भारतात टोटल 37 जातीच्या गायी उपलब्ध आहेत. त्यातल्या महाराष्ट्राच्या ज्या 5 जातीच्या गायी उपलब्ध आहेत, देवणी आहे, लाल कंदारी आहे, गवळाव आहे, डांगी आहे आणि आपली खिलार. तर खिलार ही आपल्या महाराष्ट्राची आणबाण शान आहे. आपण त्याला पांढरं सोनंही म्हणू शकतो. तुम्ही फोटो पाहू शकता, मी काही आणलेले आहेत की कशा पद्धतीने ती सुंदर खिलार गाय आहे. आपली रुबाबदार आहे, डोलदार आहे. तिचा चेहरा हा निमुळता आहे, वशिंड मोठं आहे आणि कान तिचे बारीक असतात. त्याच्याप्रमाणे खिलारमध्ये 2 प्रकार आढळले जातात. एक आहे काजळी खिलार, दुसरा आहे गाजरी खिलार. काजळी खिलारमध्ये त्याचे शिंग काळे असतात, नाक काळं असतं, पायाची खुरं काळी असतात, शेपटीचा गोंडा काळा असतो. आणि गाजरी खिलारमध्ये तेच शिंग, नाक, डोळे, पायाची खुरं आणि शेपटीचा गोंडा हा गुलाबी रंगाचा असतो, म्हणून त्याला गाजरी खिलार म्हटलं जातं. खिलारमध्ये एकूण 9 उपजाती आहेत. त्याच्यामधली पहिली आहे आटपाडी खिलार, मसवड खिलार, पंढरपूर खिलार, त्यानंतर कोसा खिलार, हरण्या खिलार आहे, डफळ्या खिलार आहे, धनगरी खिलार आहे, नकली खिलार आहे. अशा एकूण 9 उपजाती खिलारमध्ये आढळल्या जातात. आज खिलारमध्ये संशोधन आणि संवर्धन होणं खूप गरजेचं झालेलं आहे. कारण आजपर्यंत खिलारचा वापर हा बैलासाठी होत होता. बैल हे शेतीमध्ये काम करायचे, ओढकामासाठी वापर होत होता. पण आज ह्या खिलारची जागा ही ट्रॅक्टरनी घेतलेली आहे. पण असं जर आपण सर्वांनी दुर्लक्ष केलं तर आपली ही जात संपून जाईल, त्यासाठी नाहीशी होईल. त्यासाठी आपल्याला सर्वांना लक्ष देणं आणि संवर्धन करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आज जी जागतिक मागणी आहे A2 दुधाची, त्या आपल्या गायी व्यवस्थित पद्धतीने पूर्ण करू शकतात. आणि त्यासाठी आम्ही एक काम सुरू केलेलं आहे. आपल्या खिलारला दुधाळू कसं बनवता येईल. आमची खिलार गाई, जे जनरली खिलार गाई 3 ते 4 लिटर एव्हरेजली दूध देतात दिवसाला, त्या गाई आमच्याकडे 12 लिटर पर्यंत दूध देतात. त्याचप्रमाणे गीर गाई 28 लिटर पर्यंत दूध देत आहेत. माजिद भाई, एक फोन घेऊया. हो, जळगाववरून अनिल बारी काय विचारू इच्छितात, विचारा. सर, मी अनिल बारी बोलतोय. हा अनिल भाऊ, विचारा, आवाज येतोय. हो, मी माझ्याकडे गाय आहे. तिचं जे लिंग आहे तिचं बारीक आहे आणि बाकी जे आमच्याकडे जे भागात संबोधलं जातं की ती देवगाय आहे असं. देवगाव आहे. बरं, आपण डॉक्टर साहेबांना विषय विचारूया. सर, त्यांनी विचारले की ती, मला वाटतं फोन कट झाला. सर, आपल्याला प्रश्न कळला असेल त्यांचा, काय सांगता येईल सर? ते असं म्हणाले की थोडक्यात माझ्या जे लक्षात आलं त्यांच्या प्रश्नावरून ते असं आहे की त्याचे रिप्रोडक्टिव्ह जो ट्रॅक्ट आहे, म्हणजे जननेंद्रियाची, त्याची वाढ कमी झाली असं त्यांचं म्हणणं आहे. आता ह्याच्यामध्ये तशी अनुवंशिक एक कंडिशन आहे की त्याच्यामध्ये आज त्याचं रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट किंवा जननेंद्रियांची वाढ कमी होते. जनरली हे जेव्हा जुळे होतात, एक कालवड आणि एक गोरा एकाच गाईला जुळे म्हणून जेव्हा जन्मतात, तेव्हा त्यातल्या कालवडीचं जननेंद्रियाची वाढ कमी होते. अन्यथा मेजॉरिटी ऑफ जनावरांमध्ये आपल्याकडं जे काही गाभण न राहण्याचा किंवा जननेंद्रियाची वाढ कमी झाली असं आढळण्याचा जो प्रकार आहे, तो अशा गोष्टीमुळे आहे की जनावरांमध्ये काय किंवा कोणत्याही सजीव प्राण्यामध्ये काय, त्याचं जे रिप्रोडक्शनचं एज आहे, म्हणजे पुढच्या पिढीला जन्माला घालण्याचं वय, ते त्याच्या शारीरिक वाढीवर अवलंबून आहे.
आणि आपल्याकडं ते नेमकं आपण त्याच्या वयावर अवलंबून आहे असं समजतो. जनरली शेतकरी सुद्धा तसंच समजतो की त्याची कालवड 2 वर्षे झाली, 3 वर्षे झाली, 4 वर्षे झाली, तरी अजून माझावर आली नाही किंवा गाभण राहिली नाही असं त्याची तक्रार असते. पण बघत नाही की शारीरिक वाढ झाली. हा, शारीरिक वाढ किती झाली ह्याकडे तो फारसं लक्ष देत नाही. परंतु शास्त्रीय प्रयोगांती असं सगळ्या देशांमध्ये आढळून आलेलं आहे की साधारणतः 250 किलो वजन झालं कालवडीचं, आपल्याकडच्या देशी असेल तर साधारणपणे 225 किलो, की आपोआप ती कालवड माझावर येते, आपोआप ती गाभण राहते आणि नंतर तिला गर्भारपणाचा जी काही ताण सोसायचा त्याची शारीरिक क्षमता प्राप्त होते. त्याच्यामुळे जर आपली इच्छा असेल की लवकर आपली कालवड माझावर यावी, ती गाभण राहावी, तर तिला जन्मल्यापासून आपण चांगलं सांभाळलं पाहिजे, जेणेकरून तिची शारीरिक वाढ चांगली होईल. खुराक दिला पाहिजे, चांगला खुराक दिला पाहिजे, त्याला आवश्यक ते खाद्य दिलं पाहिजे, दूध पाजलं पाहिजे लहानपणी, आणि नंतर मग त्याची अपेक्षा धरली पाहिजे की ती 12व्याच महिन्यात कालवड माझ्यावर माझी आली पाहिजे किंवा 15व्या महिन्यापर्यंत ती गाभण राहिली पाहिजे. त्यामुळे तसे जास्त विचार करण्याची, म्हणजे अनिल भाऊंना जास्त विचार करण्याची गरज नाही. फक्त त्याच्या आरोग्याकडे जर लक्ष दिलं आणि आपल्या लक्षात आलं की ती माझ्यावर आली तर आपण तिला भरवू शकतो, असं थोडक्यात आपल्याला म्हणायचं. याच्यामध्ये आणखीन एक गैरसमजूत आपली अशी होती की देशी गाई नेहमीच उशिरा माझावर येतात. परंतु आता माजिद भाई असतील किंवा आम्ही आणखीन मागच्या कार्यक्रमामध्ये आपल्याला थारपारकर काऊ क्लबचे एक माहिती सांगितली होती, त्यांच्याकडे आम्हाला असं अगदी दिसून आलंय वारंवार की त्यांच्या कालवडी देशी असून देखील 12व्या महिन्यात माझत आहेत. माजिद भाई, मला प्रश्न विचारायचा होता आणि आपणही तेवढ्यात एक फोन आला. आपण सांगत होतो की खिलार गायींचे किती प्रकार आहेत, त्यांचे गुणवैशिष्ट्ये काय आहेत, आणि तेवढ्यात एक फोन आला आणि मग आपलं उत्तर राहून गेलं. काय सांगता? खिलारमध्ये एकूण टोटल 9 उपजाती आहेत. आपण फोटो पाहू शकता. त्यातली पहिली जात आहे आटपाडी खिलार. आटपाडी खिलार हे पांढरी शुभ्र असते, चेहरा रुंद असतो, शरीराने मजबूत असते आणि तिचा शेपटीचा गोंडाही मोठा असतो, शिंग टोकदार असतात, वरच्या बाजूला वळलेली असतात गोलाकार. त्याचप्रमाणे दुसरी जात आहे मसवड खिलार. मसवड खिलारचं वैशिष्ट्य हे आहे की ही लांबसडक उंच असते, पण पुढचा छातीचा भाग, वशिंडाचा भाग आणि त्याचबरोबर मांडीचा भाग हा थोडासा लालसर असतो. हा दोन्हीमधला फरक आहे. त्यानंतर आपली तिसरी जात जी पाहायला मिळेल ती पंढरपुरी खिलार. ही पंढरपुरी भागात आढळते. ती पूर्ण पांढरी शुभ्र असते. खिलारच्या 9 उपजातींपैकी सर्वात देखणी ही पंढरपुरी खिलार आहे आणि आमच्याही संवर्धन केंद्रामध्ये, रचना खिलार फार्ममध्ये आम्ही पंढरपुरी खिलारचं संगोपन आता करतोय. तर अतिशय देखणी ही जात आहे. शिंग त्याची पूर्ण काळी असतात, टोकदार असतात, वरच्या बाजूला निमुळती होत गेलेली असते, चेहरा लांबसडक असतो, त्याचं नाक हे तीक्ष्ण असतं, डोळे पाणीदार असतात, शिंग त्याचे शिंगाबरोबर वशिंड हे मोठं असतं आणि अतिशय चपळ जात आणि प्रदर्शनात सर्वात जास्त भाव मिळणारा हा पंढरपुरी खिलार. बरोबर. आणि त्याच्यानंतर ज्या जाती आहेत त्या त्यांच्या रंगावरून ठरलेल्या आहेत. त्याच्यामध्ये आहे कोसा खिलार. ह्याचा वशिंडाचा, चेहऱ्याचा आणि मांडीचा भाग हा कोस्या रंगाचा असतो, म्हणून त्याला कोसा खिलार म्हटलं जातं. बरोबर. त्याच्या पुढची जात आहे हरण्या. हरण्या ह्याच्यासाठी म्हटलं जातं की हरणाचा जो रंग आहे तो रंग त्या बैलाला आलेला असतो. वशिंड, छातीचा भाग, पुढचे पाय आणि मागचे मांडीचे पाय, ह्याचा रंग हा हरणासारखा असतो, म्हणून त्याला हरण्या खिलार म्हणतात. त्याच्यानंतर पुढची जी जात आहे ती आहे डफळ्या खिलार. डफळ्या खिलार ह्याच्यासाठी म्हटलं जातं की त्याचा कलर एकदम डल असतो आणि ग्रे कलरचा कलर असतो त्याचा, ते दिसायला थोडे डल दिसते, म्हणून त्याला डफळ्या खिलार म्हटलं जातं. त्यानंतर आहे ब्राह्मणी खिलार. ब्राह्मणी खिलार ही थोडीशी कोसा खिलार सारखीच दिसते, पण दोन्हीमध्ये फरक आहे. ते तज्ज्ञ आपल्याला सांगू शकतील, दाखवतील. तुम्हाला फोटो ती पाहायला मिळेल की काय फरक आहे. त्याच्या पुढची जी जात आहे ती नकली खिलार. नकली खिलार हे नावाप्रमाणेच नकली आहे. आणि धनगरी खिलार हे शक्यतो धनगर समाजाच्या लोकांकडे जे खिलार वापरले जाते त्याला धनगरी खिलार म्हटलं जातं. त्याचबरोबर आम्ही आमच्या फार्मवरती काळ्या खिलारचं कलेक्शन केलेलं आहे. बऱ्याच वेगवेगळ्या काळ्या खिलार आणि त्याचबरोबर एक काळ्या रंगाचा अतिशय देखणा वळू आम्ही आमच्याकडे ठेवलेला आहे आणि काळ्या खिलारचं इथून पुढे आम्ही संवर्धन करणार आहोत. इथून पुढचं जे पैदास आहे काळ्या खिलारची आपल्याकडे पाहायला मिळेल तुम्हाला. मला असं वाटतं माजिद भाई तुमच्याकडे खूप मोठी, मला असं वाटतं की देशी गाई आणि वळू, मला असं वाटतं एक बँकच आपल्याकडे आहे. मागच्या 3 पिढ्यांपासून हे संवर्धनाचं काम चालू आहे, त्यामुळं मागच्या काही दशकांपासून जी आम्ही मेहनत करतोय त्याच्यामधून बरंचसं हा सार जमा झालेला आहे. खिलारचं आपण वैशिष्ट्य सांगत होतो, नंतर काळा खिलार आपल्याकडे, त्या विषय सांगता येईल.
काळा खिलार हा खूप क्वचित आढळतो, पण कपिला गाईला आपल्या भारतीय शास्त्रामध्ये विशेष महत्व आहे. तर कपिला गाई ह्या खूप कमी मिळतात, खूप लोकांची मागणी असते, म्हणून आम्ही कपिला गाईंचं उत्पादन कसं होईल, पैदास कशी वाढेल ह्याचा आम्ही एक प्रयत्न करत आहोत. एक फोन घेऊया. नक्की. एकनाथ शिंदे तुळजापूरून काय विचारू इच्छितात? विचारा. मला असं वाटतं की तांत्रिक अडचणीने फोन कट झालाय. माजिद भाई काय सांगताय? आपण कपिलाविषयी बोलत होतो. हां, कपिला गाईची खूप मागणी आहे समाजामध्ये, पण कपिला गाई हे उपलब्ध होत नाही. बऱ्याच वेळा बाजारामध्ये फसवेगिरी होते. लोक डाय करून गाय आणतात आणि विकतात आणि महिन्या 15 दिवसानंतर त्या मालकाला कळतं. तोपर्यंत ज्याच्याकडून घेतलेली असते त्याचा पत्ता, नावगाव काही माहिती नसतं. म्हणजे फसवणूक होते. त्याच्यासाठी एक चांगला प्रयत्न म्हणून आम्ही कपिलामध्ये काम करायचं ठरवलेलं आहे. आपण मगाशी बोलत होतो संगोपनाविषयी. बरोबर. तर खिलार गाय जनरली सगळ्याच देशी गाईला लोकांनी बदनाम केलेले की आपले देशी गाई दूध देत नाहीत, वेळेवर माजावर येत नाहीत, वेळेवर गाभण राहत नाहीत. हे सगळे मुद्दे आम्ही खोडून काढलेले आहेत. बरोबर. आपण जर व्यवस्थित संगोपन केलं तर नक्कीच आपली देशी गाय ही आपल्याला, आपण तिला जे देतो तिच्यापेक्षाही जास्त आपल्याला ती देईल. आमच्याकडे खिलार गाय ही 2 वर्षामध्ये वेलेली आहे. आपण फोटोमध्ये जी गाय पाहत आहात, ऐश्वर्या नाव आहे तिचं, 2 वर्ष पूर्ण व्हायच्या आधी 15 दिवस ती गाय वेलेली आहे आणि तिने सुंदर कालवडीला जन्म दिलेला आहे. त्याचबरोबर ती आजही दिवसाचं 8 ते 9 लिटर दूध देते पहिल्या वेताला, 2 वर्ष वयामध्ये. लोक सांगतात की 4-4 वर्षाची होईपर्यंत गाय वेत नाही. ते सगळे मुद्दे आम्ही खोडून काढलेले आहेत. त्याच्याबरोबर जर तुमचं संगोपन व्यवस्थित असेल तर गाय साधारण 6 ते 8 महिन्यापर्यंत तुम्हाला व्यवस्थित दूध देऊ शकते. वासरांना जेवढं दूध पचेल तेवढं दूध तुम्ही हळूहळू करून पाजलं पाहिजे. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगळी असू शकते, पण पहिल्या दिवसापासून तुम्ही आईचं भरपूर दूध पाजलं, त्यानंतर जे काही आवश्यक घटक आहेत, मिनरल मिक्सचर आहे किंवा काल्फ स्टार्टर आहे, हे सगळ्या गोष्टी जर तुम्ही खिलार गाईला दिल्या, आपल्या देशी गाईंना, जे सगळे लाड आपण विदेशी गायींचे पुरवतो त्याचा एक 10% आपण आपल्या गायींवर खर्च केला तर आपल्या गायी नक्कीच आपल्या अपेक्षेपेक्षाही चांगला आपल्याला रिझल्ट देतील. पण तो मानवी स्वभाव आहे, घर की मुर्गी दाल बराबर. बिलकुल. त्यामुळे होत असेल मला असं वाटतं. माजिद भाई, एक प्रश्न मला असा विचारायचा आहे की आपल्या ज्या देशी गायी आहेत त्याची सरासरी जी उत्पादकता आपण म्हणतो की प्रति दिवस ती किती कमी आहे, आणि आपल्याकडे असलेली मगाशी आपण सांगितलं 28 लिटर गीर गायचं, तर किती वाढू शकते, काय सांगते? हा, आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्या 5 जाती आढळतात त्याच्यामधली गवळाव आहे, साधारण 6 लिटर प्रति दिवस दूध देते. डांगी ही 6 लिटर देते. देवणी दिवसाला 6 लिटर दूध देते. पण आपले जे खिलार आणि लाल कंदारी आहेत ते दिवसाला जास्तीत जास्त 4 लिटर पर्यंत दूध देतात. पण आमच्याकडच्या गायी ह्या व्यवस्थित संगोपनातून मागच्या काही दशकांच्या मेहनतीवरून आमच्या गायी ह्या खिलार गायी 12 लिटर पर्यंत पोहोचलेल्या आहेत. गीर गायी साधारण 28 लिटर पर्यंत पोहोचलेली आहे. त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की आपलं गोवंश साक्षरता झाली पाहिजे. आपण जे काम करतोय त्याची नोंद प्रत्येक ठिकाणी असली पाहिजे. आणि जनजागृती झाली पाहिजे. जनजागृती झाली पाहिजे, खूप गरजेचं आहे. आपल्याला खूप जाणून घ्यायचं आहे, पण एक फोन घेऊया. बाळासाहेब वाघमोडे बारामतीतून काय विचारू इच्छितात? विचारा बाळासाहेब. नमस्कार पठाण साहेब. नमस्कार. विचारा. IBN लोकमतने जो आपल्याला लोकसेवा समाजसेवा आपल्या वडिलांना जो पुरस्कार गौरवण्यात आला, प्रथमतः तुमचे अभिनंदन. धन्यवाद. त्यानंतर माझा एक प्रश्न आहे की आपल्याला देशी गायींची आवड कशी निर्माण झाली? देशी गायींची आवड ही आमच्या रक्तातूनच निर्माण झालेली आहे. प्रश्न तुम्ही खूप छान विचारलात. आमच्या आजीपासून हे देशी गायींचं संगोपन आणि संवर्धन चालू आहे. तर आम्हाला हे बाळकडूच मिळालं, आमच्या आजीकडून, वडिलांकडून आमच्यावर संस्कार झालेत. आज आम्ही आमच्या मुलांवरती ते संस्कार करतोय. तुम्ही फोटोमध्ये पाहू शकता आमची जी लहान मुलं आहेत त्यांनाही आम्ही सुट्टीच्या दिवशी शेतात घेऊन जातो आणि त्यांना संगोपन कसं करायचं, गायींवर प्रेम कसं करायचं, ॲज अ फॅमिली मेंबर आपला कुटुंबातला हा घटक आहे असं समजून त्यांच्यावर प्रेम कसं करायचं हे शिकवतो. त्याच्यामुळं हे आमचं संगोपनाचं कार्य हे पुढे चालत राहणार आहे. डॉक्टर साहेब, मला एक प्रश्न विचारायचा आहे की जसं आता देशी गायींचं महत्व माजिद भाई त्यांच्या प्रत्येक वाक्यामध्ये किती अनन्यसाधारण महत्व मानवी जीवनामध्ये देशी गायींचं हे ते सांगतायत. तर आता हे जो देशी गोवंश आहे हा वाढवण्यासाठी नेमके कुठल्या स्तरावर कसे प्रयत्न व्हायला पाहिजे? देशी गोवंशाचं महत्व अगदी केंद्रीय स्तरावर देखील लक्षात आलेलं आहे आणि घेतलेलं आहे. आणि त्यासाठी केंद्र शासनाने आणि राज्य शासनाने दोन्ही स्तरावर योजना
सुरू केलेले आहेत. जेव्हा 2 वर्षापूर्वी घोषणा केली होती तर प्रत्यक्षात मागच्या वर्षापासून सुरू झालेले आहेत. राष्ट्रीय गोकुळ मिशन नावाचं एक मोठं अभियान देशभर लागू करण्यात आलेलं आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक राज्याला त्यांनी प्रकल्प मंजूर केले. आपल्या राज्याला देखील महाराष्ट्राला 3 प्रकल्प मंजूर झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्यामध्ये जी बायोडायव्हर्सिटी आहे, जैवविविधता, ती आपण महाराष्ट्र आणखीन समृद्ध आहोत असं म्हणायला हरकत नाही. आपल्या राज्यामध्ये 5 देशी जातीच्या गायीची हे आहे, मूळ स्थान आहे. डांगी, देवणी, खिलार, लाल कंदारी आणि गवळव. आणि त्या विशेष म्हणजे वेगवेगळ्या जिल्ह्यात त्या आढळतात. खिलार जसं तुम्ही म्हणाल की पश्चिम महाराष्ट्रात आढळतं, गवळव तिकडं विदर्भामध्ये वर्ध्यामध्ये आढळतं, डांगी नाशिकच्या भागामध्ये आढळतं, लाल कंदारी आणि देवणी ह्याच्यामध्ये लातूर, नांदेड या भागात मराठवाड्यामध्ये आढळतं. प्रत्येक ठिकाणचं जे काही हवामान असेल त्या ठिकाणी ती ब्रीड्स विकसित झाली आणि ती आपल्याला आज अस्तित्वात आहेत. त्यांचं संवर्धन आणि शेतकऱ्यांनी ती पाळावीत याकरता त्यांचे उत्पादकता वाढवणे हे आपलं पुढचं महत्वाचं आव्हान आहे. आणि त्यासाठी हे राष्ट्रीय गोकुळ मिशन आहे. त्याच्यामध्ये 3 ठिकाणी आपले प्रकल्प मंजूर आहेत. एक आहे तो वर्ध्यामध्ये, विदर्भामध्ये गवळवचा संवर्धन प्रकल्प आहे. त्याचं काम आत्ताच नुकतंच सुरू झालेलं आहे. केंद्र शासनाकडून त्याला तरतुदी प्राप्त झालेली आहे. दुसरा प्रकल्प आहे आपल्याकडं, जरी आजचा विषय गायींच्या पुरता मर्यादित असला तरी पंढरपुरी म्हशी हे सुद्धा आपल्याकडे अगदी मुर्राला टक्कर देतील एवढी चांगली जात आपल्याकडे उपलब्ध आहे. आणि आपण त्याचं मागचं 2 वर्ष एका नॅशनल डेअरी प्लॅनच्या अंतर्गत अभ्यास करत आहोत. त्याचं असं आमच्या लक्षात आलेलं आहे की 15-16 लिटर दूध देणाऱ्या सुद्धा पंढरपुरी म्हशी आपल्या राज्यामध्ये आहेत. त्याची नोंदणी आम्ही आज 3000 म्हशींची नोंदणी केलेली आहे. त्याचं रोजचं रेकॉर्ड आम्ही ठेवत आहोत. आणि त्याचा जो प्रकल्प आहे तो पुण्याला आपल्या इथं ताथवडे इथं जो फार्म आहे महाराष्ट्र लाईव्हस्टॉक डेव्हलपमेंट बोर्डाचा, त्या ठिकाणी संवर्धनाचा प्रकल्प घेतलेला. आणि तिसरा प्रकल्प जो आहे तो याच्यामध्ये मूळ संकल्पना अशी होती केंद्र शासनाची की ज्या देशी गायी आहेत त्या लोक पाळत नाहीत किंवा दूध कमी झालं किंवा गाभण राहत नाहीत लवकर म्हणून रस्त्यावर सोडून देतात. आणि अशा मग ज्या भटक्या गायी आहेत त्या सांभाळायच्या कोणी, असं त्याची जबाबदारी शासन घेणार आहे. तिसरा जो प्रकल्प आहे तो भटक्या ज्या गायी आपल्याला रस्त्यावर बघायला मिळतात ज्यांच्याकडे कोणी लक्ष देत नाही, त्याविषयी आपण काहीतरी सांगत होतात आणि मी ब्रेक घेतला. काय सांगता येईल? बरोबर. तर अशा सोडून दिलेल्या अनुत्पादक गायी सांभाळायला कोणी तयार नसतं. बरोबर. आणि आता तर महाराष्ट्रामध्ये आपण 4 मार्च 2015 पासून गोवंश हत्या बंदी पूर्णपणे लागू केलेली आहे. म्हणजे याच्यापूर्वी गायी आणि कालवडी वगैरे ह्याच्यासाठी कत्तलीसाठी बंदी होती. परंतु आता जे बैल कामात नाहीत किंवा कुठल्याही प्रकारचा त्यांचा उपयोग नाही असं बैल सुद्धा तुम्हाला कत्तल करता येत नाही. त्यामुळे मग असे अनुत्पादक जनावरं सांभाळायची कोणी, पर्टिक्युलरली गायी कशा कोण सांभाळणार? तर त्याला केंद्र सरकारने असं गोकुळ ग्राम स्थापनेचं एक मॉडेल प्रकल्प दिलेला आहे. त्याच्यामध्ये 600 उत्पादक जनावरं म्हणजे जी दुधात आहेत अशी आणि त्यांच्या उत्पादनाच्या आधारावर जे 400 उरलेली आहेत ती अनुत्पादक जनावरं सांभाळायची आणि त्याचं एक गोकुळ ग्राम स्थापन करायचं असा तो प्रकल्प आहे. त्याला केंद्र सरकारने असंही सूचना दिलेली आहे की आवश्यकता भासल्यास ह्या ज्या संस्था आहेत, गोशाळा असेल, पांजरापोळ असेल, काही चॅरिटेबल इन्स्टिट्यूट्स असतील ज्या असं कार्य पूर्वीपासून करत आहेत, त्यांना मदत करताना जर जमिनीची आवश्यकता भासली तर ती देखील राज्य सरकारने उपलब्ध करून द्यावी. आणि त्या आधारे आपल्याला तिसरा प्रकल्प मंजूर झालाय तो पालघर किंवा दापचेरी इथं आपण स्थापन करणार. मला असं वाटतं सर हा तिसरा प्रकल्प आहे जो अत्यंत महत्वाचा आणि खूप संवेदनशील आहे. कारण आपण बघतो की उन्हाळ्यामध्ये प्यायला पाणी नसतं, शेतीला पाणी नाही आणि गुरांना तर प्यायला पाणी नसतं. आणि अशा परिस्थितीत म्हणजे शासनाने अत्यंत संवेदनशील अशी मला असं वाटतं की एक स्टेप घेतली आहे की या गुरांचं संवर्धन कोण करणार. मला असं वाटतं सर खूप चांगला हा उपक्रम आहे आणि खरंच मनापासून शुभेच्छा द्याव्याशा वाटतात. सर एक फोन घेऊया. सोलापूरहून प्रशांत भोसले काय विचारू इच्छितात? विचारा प्रशांतजी, विचारा. साहेब नमस्कार. नमस्कार. माझी अडचण अशी आहे की माझ्याकडे एक देशी गाय आहे. तर ती गेले 3 वर्षापासून ते काय गाभण राहत नाहीये, भाकड आहे. तर याच्या अगोदर तिने 2-4 येतं दिलेले आहेत पण त्याच्यानंतर ते काय म्हणजे गाभण राहत नाही, गरोदर राहत नाही. त्याच्यासाठी काय करायला पाहिजे? प्रशांत भाऊ, पहिली गोष्ट देशी गाय तुमच्याकडे ही अडचण नाही आहे, ही उपलब्धी आहे असं मला आपल्याला सांगावंसं वाटतं. आणि उरलेलं उत्तर आता तज्ञ देतील. डॉक्टर साहेब काय सांगता येईल? देशी गायींच्या बाबतीत लोक पाळतात त्यांना, परंतु त्यांचं कुठल्या प्रकारचं रोगांसाठी टेस्टिंग होत नाही. आता माजिद भाई यांचा आणि आमचा येताना ती चर्चा चालू होती की त्यांची अशी तीव्र इच्छा होती की त्यांच्याकडे ज्या काही गायी आहेत, गीर आहेत, खिलार आहेत,
देवणी आहेत तर आणि त्यांच्याकडे चांगले वळू सुद्धा ते तयार करतायत त्या माध्यमातून आणि ते लोकांकडनं त्यांना मागणी येते. दुसरा आमचा प्रकल्प धारापारकरचा आहे, त्यांच्याकडे सुद्धा अशी खूप मागणी येते. लोकांमध्ये देशी गायींच्या बद्दल जागृती होत आहे. अशा वळूच त्यांना दुसऱ्याला देताना तो चांगला असला पाहिजे अशी त्यांची इच्छा आहे. आता त्याचं टेस्टिंग झालं पाहिजे असं त्यांनी मला म्हटलं. आमच्याकडे ज्या प्रयोगशाळा आहेत त्याच्यामध्ये जे सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस आहेत म्हणजे नैसर्गिक संयोगातनं जे काही डिसीज एका STD जे काही गायीपासून बैलाला किंवा बैलापासून दुसऱ्या गायीला असे पसरत जातात, संक्रमण होतं, त्या रोगांविरुद्धचं टेस्टिंग करण्याचं केंद्र शासनाने कोणते कोणते असे रोग आहेत ते आयडेंटिफाय केलेले आहेत. यामध्ये ब्रुसेलोसिस नावाचा रोग आहे, त्यामध्ये IBR नावाचा रोग आहे, त्यामध्ये ट्रायकोमोनिसिस नावाचा रोग आहे, त्याच्यानंतर BVD नावाचा रोग आहे. अशा सगळ्या रोगांचं टेस्टिंग करून देण्याची व्यवस्था आपल्याकडं पुण्याला तर आहेच. पुण्याला राज्यस्तरीय प्रयोगशाळा आहे, रोगनिदान प्रयोगशाळा, आणि इतर 7 ठिकाणी आमच्या रिजनल म्हणजे विभागीय लेवलला प्रयोगशाळा आहे. त्याच्यामध्ये टेस्टिंग करून मिळतं. त्याचे नॉमिनल चार्जेस शासन आकारतं, परंतु ते भरून आपल्याला टेस्टिंग करून घेता येईल. मला वाटतं आता जे काही प्रशांत भोसले विचारलं प्रश्न तो सुद्धा देशी गायींकडे आपण अजिबात असं टेस्टिंग करत नाही आणि त्यामुळे गावामध्ये किंवा 4-6 गावामध्ये एकच वळू चांगला असतो आणि त्याला कुठून तरी अशा रोगाची लागण झाली की त्या वळूपासून इतर गायींना हे रोग संक्रमण होण्याचा जो धोका आहे तो अत्यंत मोठ्या प्रमाणावर पसरतो. त्यामुळे त्या वळूंचं पण टेस्टिंग केलं पाहिजे, त्या गायींचं पण टेस्टिंग केलं पाहिजे आणि त्याच्यानंतरच निदान झाल्यानंतर त्याच्यावर काही उपाय करणं शक्य होईल. सर, एक फोन येतोय. प्रशांत सूर्यवंशी सांगलीहून काय विचारू इच्छितात? सर नमस्कार, मला असं विचारायचं होतं. माझा प्रश्न असा आहे सर की माझ्याकडं एक खिल्लार जाती गाई आहे आणि बाकीच्या ज्या तुम्ही 4 माहिती सांगता त्या मला कुठे अवेलेबल मिळतील? जरा मला त्या सांभाळायच्या असतील, संगोपन करायचे असतील तर त्या सांगली जिल्ह्याच्या आसपास कुठे मिळतील मला बाकी 4 जातीच्या गाई पाळायच्या? माजिद भाई सांगू शकाल आपण? हा, आपला जो भाग आहे पश्चिम महाराष्ट्र ह्याच्यामध्ये जनरली तुम्हाला सगळीकडे खिलारच उपलब्ध होतील, पण तुम्हाला देवणी लातूरला उपलब्ध होईल. त्याच्यानंतर लाल कंधारी तुम्हाला उपलब्ध होईल. लाल कंधारीचे काही बाजार आहेत नांदेड भागामध्ये. त्यानंतर गवळाव उपलब्ध होईल. पण मला हा एक प्रश्न असा पडतोय की जर तुम्ही 5 गायींचं संगोपन करणार असाल 5 जातींच्या, तर 5 जातींच्या गायींसाठी 5 जातींचे वळू सुद्धा उपलब्ध असणं गरजेचं आहे, तरच पुढचं संगोपन व्यवस्थित होईल. जर तुम्ही फक्त गाय घेऊन आलात आणि तुमच्याकडे जर वळू नसेल किंवा वीर्य उपलब्ध नाही झालं तर परत ते क्रॉस ब्रीडिंग आणि चुकीची पैदास होईल. त्याच्यापेक्षा आपण 1 किंवा 2 जातींवरती व्यवस्थित काम करू शकतो. तर त्यासाठी आपल्या भागात जे उपलब्ध आहे खिलार त्याच्यावरती आपण कॉन्सन्ट्रेशन केलं तर जास्त बरं होईल. जर 5 जाती पाहिजे असतील तर 5ही जाती आपल्याला उपलब्ध होतील. किंवा मग कालवडी झालेल्या गायी जर मार्केटमध्ये उपलब्ध असतील तर त्या चालू शकतील जर त्यांनी घ्यायचा विचार केला तर? चालू शकतील. कारण माझ्या एक फॅमिली फ्रेंड आहेत, ओळखीचे आहेत, इथेच जांभूळपाडा गावामध्ये तरुण अत्यंत उच्च शिक्षित तरुण मुलगा आहे. तर धुळ्याच्या बाजारामध्ये तिथे लिलाव होतो, तिथून त्यांनी गीर गाई आणल्या आणि त्याचं संगोपन चालू केलं. मला असं वाटतं की म्हणून माझ्या मनामध्ये तो विचार आला. आपण जी बाजारातून गाय विकत घेतो मुळात त्या गायीची आपल्याला कुठलीही हिस्ट्री माहीत नसते. गाय ज्यावेळी आपण बाजारातून विकत घेतो जो विकणारा माणूस असतो त्याला काहीतरी अडचण असल्याशिवाय तो विकत नाही. गायीमध्ये काहीतरी दोष असतो जो आपल्याला गायी घरी आणल्यानंतर काही दिवसानंतर माहिती होतो. त्यापेक्षा माहितीच्या ठिकाणाहून एखाद्या शेतकऱ्याच्या घरून जर तुम्ही गाय घेतली तर तुमची फसवणूक होणार नाही. प्रशांत भोसलेंचा एक फोन आला होता सोलापूरहून आणि ते म्हणत होते की आमच्याकडे देशी गाय आहे, अडचण आहे आणि ती गाभण राहत नाही. वांझपणाविषयी ते बोलत होते, काय सांगताय? प्रशांत भोसलेजी, पहिल्यांदा मी हे सांगू इच्छितो की जर तुमच्या गायींनी 2-3 वेत दिलेली आहेत ह्याचा अर्थ गायीने सिद्ध केलेला आहे की ती वांझ नाही. आता जो तिला वांझपणा आलेला आहे ते गाभण राहत नाही, हा तात्पुरता वांझपणा आहे, कायमस्वरूपी वांझपणा नाहीये. तर तात्पुरत्या वांझपणासाठी ही गाय जबाबदार नसते. गायीचा मालक जो तिचं मॅनेजमेंट करतो, पशुपालक, तो जबाबदार असतो. त्याच्यासाठी त्याचा नियोजनाचा अभाव असेल किंवा मग दुसरी गोष्ट त्याच्या अज्ञानाचा अभाव असेल, त्याच्यामुळे ती गाय गाभण राहत नसेल. तज्ञांचा जर तुम्ही सल्ला घेतला तर ती गाय पुढच्या 2 महिन्यामध्ये गाभण राहू शकते. डॉक्टर साहेब, आपल्या दोघांना एक मला प्रश्न विचारायचा आहे की आपला जो पशुपालक आहे तळागाळातला त्याच्याकडे स्थानिक जाती आहेत, पण शुद्ध जातींचं निर्माण आपल्याला करायचं आहे. स्थानिक जातीच्या मदतीनं शुद्ध जातीचं एकदम आपण ज्याला म्हणतो की उच्च प्रतीचं. तर दोघांनाही मला प्रश्न विचारायचा आहे, कारण हे पशुपालकात आपण तज्ञ, तर काय नेमकं करायला पाहिजे पशुपालकांनी?
नेहमी असा आरोप जनरल केला जातो की बुवा शासनाने संकरीकरणाचं धोरण अवलंबलं आणि त्याच्यामुळे मग सगळ्याच देशी जाती लुप्त झाल्या किंवा कमी झाल्या. परंतु आपण जर धोरण वाचलं, पॉलिसी वाचली, पॉलिसी पेपर जर पाहिला तर असं कुठेही देशी गायींचं जे काही ब्रीडिंग आहे ते देशी जातीचे वळूने किंवा वीर्याने करण्याला कुठेही प्रतिबंध करण्यात आलेला नाही. त्याच्यामुळं देशी जर गाय आपल्याकडे असेल तर देशी वीर्य सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे. आपल्याकडे ज्या 5 जाती त्या 5ही जातींचं वीर्य शासनाच्या दवाखान्यामध्ये उपलब्ध आहे आमच्या. आणि त्याचे बुल्स म्हणजे ब्रीडिंग बुल्स वळू जे आहेत ते सुद्धा जागोजागी उपलब्ध आहेत, शेतकऱ्यांनी पाळलेले आहेत. त्यामुळे दोन्ही प्रकारे ब्रीडिंग त्याचं करता येतं. आपल्याला त्याच्यातनं काय साध्य करायचं हे शेतकऱ्यांनी ठरवून देशी ठेवायचं असेल तर देशी, पण मग जसं माजिदभाई असेल किंवा त्यांच्यासारख्या काही बोटावर मोजण्याजोग्या शेतकऱ्यांनी त्याची प्रॉडक्टिव्हिटी म्हणजे उत्पादकता याचं रोजचं रेकॉर्ड ठेवून माझ्याकडे जर 4 लिटर दूध देणारी खिलार गाय असेल तर ते मी 12 लिटरवर कशी नेऊ शकतो याचा विचार करून कंट्रोल्ड किंवा प्लॅन्ड ब्रीडिंग केलं आणि ती खरंच नेऊन दाखवली 12 लिटरवर. तशा पद्धतीचे प्रयत्न करणे हेच धोरणामध्ये अपेक्षित आहे. त्यामुळं आपलं अद्यापपर्यंत काही फार चुकलंय असं म्हणता येत नाही. एखादं ब्रीड जे आहे त्याची संख्या फार कमी झाली, 10,000पेक्षा खाली गेली गरजेचं आहे तर त्याचं धोक्यात येतं ते ब्रीड. आपल्याकडे सगळ्या ब्रीडची संख्या 50,000च्या वर, खिलारची लाखापेक्षा वर आहे. सर एक फोन घेऊया. साताऱ्याहून अशोक देशमुख काय विचारू इच्छितात? विचारा अशोकराव, विचारा. हो बोलतोय. विचारा. नमस्कार सर. नमस्कार. मी डॉक्टर साहेबांसाठी प्रश्न माझा आहे. हो हो. A1 आणि A2 या 2 प्रकारच्या दुधामध्ये आपण माझ्या माहिती अशी आहे की A1 दुधाच्या मध्ये जो हिस्टिडाइन नावाचा अमिनो ऍसिड असतो तो स्प्लिट झाल्यामुळे बीटा कॅशिओमॉर्फिन नावाचा अंमली पदार्थ घटकाचा रसायन तयार होतं आणि ते स्वादुपिंडावर ऍक्शन करतं. त्यामुळे स्वादुपिंडाची पुढची प्रक्रिया मंदावते आणि पुढे ते इन्सुलिन तयार करण्याची प्रक्रिया थांबल्यामुळे पुढचे काय परिणाम होतात ते आपण पाहतो आहोत. बरोबर. तर मला असं विचारायचं होतं की देशी गाईच्या दुधामध्ये अमिनो ऍसिड मध्ये हिस्टिडाइन नावाचा अमिनो ऍसिड असतो का नसतो? ओके डॉक्टर साहेब काय सांगता? आता कुठलंही एन्झाईम किंवा तुम्ही जे म्हटलात हिस्टिडीन हे जे तयार होतं किंवा शरीरामध्ये कुठलाही पदार्थ जो तयार होतो त्याला त्या शरीरामध्ये जे जेनेटिक मेकअप असतं म्हणजे त्यात क्रोमोझोम्स आणि क्रोमोझोम्समध्ये पुढे अलील असतात, ते अलील जबाबदार आहेत. ते जेनेटिक मेकअप प्रमाणे पुढे शरीर कार्य करत असतं. आपल्याकडच्या ज्या देशी जातीच्या गायी आहेत त्यांच्यामध्ये असं आढळलेलं आहे की हा A2 जो अलील आहे तो आहे. त्याच्यामुळे हे जे हिस्टिडीन किंवा घातक पदार्थ जे तयार होतात ते होत नाहीत. परंतु सगळ्याच विदेशी जातीच्या गायींमध्ये सुद्धा ते A1च मिल्क तयार होतं असंही काही नाहीये. विदेशी जातीमध्ये सुद्धा A2 मिल्क काही आहेत आणि काही मध्ये पण जास्त प्रमाण त्यांचं A1 मिल्क तयार होण्याचं आहे. त्याच्यामुळे आपण असं सरसकट विधान करतो किंवा विदेशी जाती आहेत त्या घातक हे होतात, दूध त्यांचं घातक आहे आणि देशी आहे ते आपल्याला फार पूरक आहे, उत्तम आहे. परंतु आपल्या दृष्टीने विचार केला आपण तर आपल्या वातावरणाला आपल्या देशी गायी जास्त चांगल्या सरावलेल्या आहेत. त्यांची उत्पादकता वाढवली तर आपल्याला विदेशी गाय इथं घेऊन येण्याचं काहीच कारण नाही. सर एक छोटासा एक अनुभव इथे शेअर करावासा वाटतो की आता मी एक आर्टिकल वाचलं की बेंगलोरमधल्या एका पशुपालकांनी इस्रायलमधून जर्सी आणि होल्स्टीन फ्रिजियन आणले आणि दूध मिळेल जास्त, उत्पादकता वाढेल, उत्पादन जास्त मिळेल म्हणून. पण त्यांना जो खुराक त्यांनी दिला बेंगलोरमध्ये त्या गायींनी खाल्लाच नाही आणि शेवटी त्या गायींसाठी खुराक किंवा त्यांचं जे जेवण आहे, जे फॉडर आहे किंवा जी खुराक आहे ते त्यांना इस्रायलवरनं आणावं लागलं आणि त्यांचा उत्पादन खर्च वाढला आणि नंतर त्यांचं अर्थशास्त्र जे ते बिघडलं. म्हणजे अशी सुद्धा मोठे मोठे प्रश्न येऊ शकतात. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे आता 50 वर्षापूर्वी आपली गीर गाय ब्राझीलमध्ये नेली आणि त्यांनी तिथे त्याची उत्पादकता वाढवली आणि आपण गीर गायकडे दुर्लक्ष केलेलं आहे. डॉक्टर साहेब मला असं वाटतं की आपण तज्ज्ञ आहात आणि हे पशुपालक आहेत, याविषयी खूप मोठा मला असं वाटतं की विचार व्हायला पाहिजे, जनजागृती झाली पाहिजे. आम्हाला पत्र लिहायचं असेल तर आता स्क्रीनवर आपल्याला आम्ही पत्ता दाखवतोय, जरूर आम्हाला पत्र लिहा आणि आपल्या काही सूचना असतील तर कळवा. आमचा पत्ता आहे निर्माता कृषी दर्शन, दूरदर्शन केंद्र, पांडुरंग बुतकर मार्ग, वरळी, मुंबई 400300. ईमेलच्या माध्यमातून सुद्धा आपण आमच्याशी संपर्क साधू शकता, सूचना करू शकता. आमचा ईमेल आयडी आहे कृषीदर्शन@gmail.com आणि कृषीवार्ता@gmail.com. मंडळी पोर्टलच्या माध्यमातून, फेसबुकच्या माध्यमातून सुद्धा आपण आमचा कार्यक्रम
आमच्याशी संपर्कात असू शकता. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा जर कार्यक्रम आपल्याला बघता नाही आला तर यूट्यूबच्या माध्यमातून सुद्धा आपण पर्टिक्युलर लिंकला दूरदर्शनच्या जर आपण गेलात तर हा जो आपण कार्यक्रम मिस केला हा पण आपण बघू शकता. मंडळी, दोन्ही तज्ज्ञ इथे आलेत आणि त्यांनी सांगितलं आपल्याला की सर्वात महत्त्वाचं म्हणजे की देशी गायींचं संगोपन झालं पाहिजे आणि देशी गायींपासून मिळणारं जे आपल्याला दूध आहे ते A2 टाईपचं दूध आहे जे मानवी आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. सर, आपण दोघे इथे आलात, कार्यक्रमात सहभागी झालात, मनापासून धन्यवाद. नमस्कार.